नमस्कार, स्वागत आहे तुमचं मराठी किचन मध्ये। वांग्याचं भरीत विविध भागात वेगवेगळ्या पद्धतीने बनवलं जातं। आज मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे तव्यात बनवलेलं वांग्याचं भरीत। यासाठी लागणारं साहित्य आहे वांगी, कांद्याची पात, लसूण, जिरे व थोडीशी कोथिंबीर। हे भरीत बनवण्यासाठी मध्यम आकाराची हिरवी काटेरी वांगी वापरावीत। सर्वप्रथम वांगी धुवून त्याची देठ काढून घेऊयात। मधोमध चिरून वांग्याचे 2 भाग करा। तवा पूर्णपणे गरम झाल्यावर त्यात 1 टेबलस्पून तेल सोडा। आता वांग्याचा एक काप घेऊन याप्रमाणे तेल तव्याला सगळीकडे लावून घ्या। वांग्याचे काप तव्यावर लावून घ्या। या ठिकाणी मी लोखंडी तवा वापरला आहे। इतर कोणत्याही प्रकारचा तवा तुम्ही वापरू शकता। आता झाकण घालून मंद आचेवर ही वांगी 5 मिनिटे शिजू द्या। सर्व वांगी एकसारखी शेकली जावी यासाठी तवा सांडशीने पकडून याप्रमाणे फिरवून घ्या। 5 मिनिटांनंतर गॅस बंद करा। झाकण तसेच ठेवून 5 मिनिटं वांगी वाफू द्या। दरम्यान 5 ते 6 कांद्याची पात बारीक चिरून घ्या। आता चाकूने वांगी शिजली आहेत का नाहीत ते चेक करूयात। वांग्याच्या बारीक फोडी करून घ्या। मिक्सरच्या भांड्यात 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, जिरे आणि मीठ बारीक करून घ्या। आता यात प्रथम बारीक चिरलेली पात व वांग्याच्या फोडी घालून मिक्सर 1 ते 2 वेळा फिरवून भरीत जाडसर वाटून घ्या। बारीक चिरलेली कोथिंबीर घालून भरीत सर्व करा। रेसिपी कशी वाटली ते कमेंट्सद्वारे नक्की कळवा। अधिक व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।